प्रेझेंट्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा आज जम्मू काश्मीर दौरा. श्रीनगरमध्ये जवानांची भेट घेणार तर उद्या गुजरातमध्ये भुज एअरबेसचा दौरा करणार. भारताकडून पाकिस्तानचे 11 एअरबेस अवघ्या 23 मिनिटात उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी माहिती समोर. पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटं पूर्णपणे जॅम. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर सिंधू करार स्थगित केल्यानं पाकला फटका. स्थगितीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी भारताकडे गयावया. जबलपूर हायकोर्टाच्या निर्देशानंतर भाजप मंत्री विजय शहांविरोधात अखेर गुन्हा दाखल. कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलं. अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या. जयंत पाटलांच्या सगळ्या निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग. येत्या काही दिवसात महत्त्वाच्या पदांमध्ये फेरबदल होणार. कोणाला कोणतं पद मिळणार याकडे लक्ष. राहुल गांधींचा 5 महिन्यातला चौथा बिहार दौरा. दरभंगामध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांशी संवाद साधणार तर पाटण्यात फुले चित्रपट पाहणार. वक्फ कायद्यावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. नवे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर पहिल्यांदाच सुनावणी होणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न. राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या 3 महिन्यांच्या कालमर्यादेसंदर्भात विचारणा. घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल. छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार. मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं जप्त. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून कौतुक. महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाची माहिती. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिन